जेबी मुलींचे वसतिगृह. रात्री काही मुली हॉस्टेलच्या हेड गंभीर मॅडमकडे येतात. त्या सांगतात 207 मध्ये असलेल्या वैजूंच्या पोटात पुष्कळ दुखतंय. मॅडम विचारतात तुम्ही काही औषध वगैरे दिले का? ती फक्त मयुरीच्या नावाचा घोष करते. त्या मयुरीला फोन करू का म्हणून विचारतात. मयुरीला फोन करून वैजू बद्दल सांगतात. तडक मयुरी हॉस्टेलवर जायला निघते. मयुरी हॉस्टेलवर पोहोचल्यावर तिला सरप्राईज मिळतं. वैजूने हे सगळं नाटक बरोबर 12 वाजता मयुरीचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी केलेलं असतं. वाढदिवस सेलिब्रेट करून मयुरी गिफ्ट घेऊन निघते. सकाळी मयुरीला आत्या येऊन विश करते. तिला आत्याने चेन गिफ्ट केलेली असते. सगळ्या हॉस्टेलचा उकिरडा केल्यामुळे गंभीर मॅडम चिडतात. मुलींना कामाला लावतात. त्या वैजूला लेखी माफी मागायला सांगतात. ती विचारते पण कुणी लेखी कंप्लेंट केली आहे का? तेवढ्यात मी केली आहे असं म्हणत एक मुलगी पुढे येते. कॉलेजमधल्या आसावरीला निनावी फोन येत असतात. पण चिठ्ठी आल्यावर मात्र ती घाबरते. इथे आत्तू मयुरीला मुलांचे फोटोज दाखवते. त्यातला एक मुलगा सिलेक्ट कर म्हणते. पण मी बीएससी फायनलला आहे असं सांगून मयुरी निघून जाते. कॉलेजमध्ये इलेक्शन्स असतात. मयुरी व शीला इलेक्शनला समोरासमोर उभ्या असतात. प्रिन्सिपल मॅडम दोघींबरोबर बाहेर येतात. त्या जाहीर करतात की आपल्या युनिव्हर्सिटी तर्फे दरवर्षी जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला भवरलाल स्कॉलरशिप दिली जाते. त्यात अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे आता अभ्यासाला लागा असं म्हणत मॅडम या वर्षीचं अध्यक्षपद जाहीर करतात. शीला सोहोनी हिने तो मान मिळवलेला असतो. शीलाच्या मैत्रिणी तिला सांगतात भवरलाल स्कॉलरशिप तुलाच मिळाली पाहिजे. ती अमेरिकेतली असूनही तिने आई वडिलांना प्रॉमिस केलेलं असतं अमेरिकेत येईन ते स्वतःच्या बळावरच. मिरवणूक काढून त्या मयुरीच्या ग्रुप समोरून निघून जातात. वैजू तेव्हाच ठरवते शीलाची आणि माझी खुन्नस आता सुरू. रिलीफ फंडच्या नावाने वैजू आणि तिचा ग्रुप कॉलेजमध्ये पैसे मागतात. त्याच पैशाने वन डे पिकनिकला जातात. सगळ्या जणी रात्री हॉस्टेलवर परत येतात. हॉस्टेलचं गेट बंद झालेलं असतं. कमळाबाईंना बोलवून फाटक उघडायला सांगतात. खोट्या वर्गण्या गोळा करून पिकनिकला गेल्यामुळे रात्री 9च्या नंतर त्यांना आतमध्ये घ्यायचं नाही अशी ऑर्डर मॅडम व शीला यांच्याकडून कमलाबाईंना मिळालेली असते. सगळ्या मयुरीच्या घरी जायला निघतात. वैजू हळूच कंपाऊंड पार करून हॉस्टेलमध्ये घुसते. सकाळी शीलाला बघून तिच्या रूममेटला धक्का बसतो. सगळ्या शीलाच्या रूमकडे पळतात. शीला बाहेर येऊन वैजूच्या रूमकडे जाते. दाराला कुलूप आहे. कमळाबाई मॅडमला सांगतात रात्री मीच त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. गंभीर मॅडम शीलाला ऑफिसमध्ये येऊन कंप्लेंट द्यायला सांगतात. तिला ऑफिसमध्ये घेऊन जातात. तेव्हा त्यांच्या ड्रॉवरमध्ये शीलाचे कापलेले केस सापडतात. शीला केसांकडे बघत म्हणते मूर्ख मुलींनो माझे केस घेऊन गेलात पण मेंदू मात्र माझ्यापाशीच ठेवलात. आता हा मेंदूच तुम्हाला अडकवणार. शीला बदललेल्या रूपात वैजूच्या ग्रुप समोर येते. ती धमकी देऊन जाते यू विल हॅव टू पे फॉर धिस. आसावरीला कॉलेजमध्ये निनावी फोन येत असतात. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर ब्लॅकलिस्ट लावलेली असते. गैरवर्तणुकीबद्दल प्राचार्यांनी ही नोटीस वैजयंती पाटील विरोधात काढलेली असते. त्या 3 दिवसांच्या आत आपल्या पालकाबरोबर प्राचार्यांना भेटण्याचा आदेश दिलेला असतो. वैजूची आई दमयंती पाटील प्राचार्यांना भेटायला येते. ती वैजूवरचे आरोप त्यांना विचारते. गंभीर मॅडम तिच्या हॉस्टेलवरच्या बेशिस्त वागण्याबद्दल, मैत्रिणीचे वाढदिवस हॉस्टेलमध्ये साजरे करण्यावरून, हॉस्टेलची वीज जाळणं या सगळ्याबद्दल आईला सांगतात. आई वैजूला हाक मारते. वैजू बदललेल्या गेटअप मध्ये आई समोर येते. आई प्राचार्यांनाच म्हणते एरवी गणेशोत्सव नवरात्र सगळ्यांना लाइटिंग चालते मग मैत्रीच्या उत्सवाला का राही चालत लाइटिंग. प्राचार्य मॅडम खोट्या वर्गण्या गोळा करून वर्गात गैरहजर राहण्याबद्दल सांगतात. तेव्हा वैजूची आई म्हणते मुली वर्गात उपस्थित राहत नाहीत तर ही चूक कोणाची? तुमचा धाक नको का? प्राचार्यांची बोलती बंद होते. एका शाळेची मुख्याध्यापिका असलेली वैजूची आई येण्या जाण्याच्या खर्चाचं तिकीट 468 रुपये प्रिन्सिपल कडून मागते. एनसीसीची परेड चालू असताना आसावरीवर कोणीतरी हल्ला केल्याची बातमी वैजूला कळते. सगळ्या तिथे गोळा होतात. तेवढ्यात पोलिसांची व्हॅन येते. आसावरी बरोबर असणारी केटी आसावरीला निनावी पत्र व फोन येत असल्याचं पोलीस मॅडमला सांगते. आसावरीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. न्यूजपेपर मधून आसावरीची प्रकृती सुधारत असल्याचं वैजूच्या ग्रुपमध्ये समजतं. आसावरीला मदत करणाऱ्या एसीपी निशा वेलणकरचा आदर्श घेऊन वैजूला सुद्धा एसीपी बनायचं असतं. महिला अत्याचार विरोधी संघटना निवेदन द्यायला पोलिसांकडे येतात. तेवढ्यात निशा मॅडमकडे आसावरीचा मारेकरी मरण पावल्याची बातमी येते. कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा असतो. निशाच्या भाषणात कॉलेजच्या मैत्रीबद्दल ती बोलते. 2 मित्रांची कॉलेजची मैत्री टिकते पण 30 कॉलेजच्या मैत्रिणींची मैत्री मात्र टिकत नाही. वैजू व मयुरीच्या मनात तिचे विचार खोलवर रुजतात. त्या एकमेकींना प्रॉमिस देतात आधी आपण कुणीतरी व्हायचं मग लग्न करायचं. मयुरीची आतू मानसी पटवर्धन लॉकर ऑपरेट करायला बँकेत जाते. बँकेतल्या मॅडम बंद असलेल्या लॉकर्सना मयुरीला ऑपरेट करायला द्या असं आतूला सांगतात. इंडस्ट्रियलिस्ट पटवर्धनांची मुलगी असल्याची जाणीव आतू मयुरीला करून देते. मयुरीने सारखं वैजू वैजू केलेलं आतूला आवडत नाही. तिला घेऊन ती फॅक्टरीमध्ये येते. आतूने वैजूची आणि तिची कंपॅरिझन केलेली मयुरीला आवडत नाही. आतू सांगते कॉलेजमधून बाहेर पडता क्षणी तिला नोकरीसाठी वणवण करावी लागणार. तेव्हा तू मात्र बिझी असशील डायरेक्टर्स बरोबर मीटिंग मध्ये किंवा बँकर्स बरोबर पार्टीमध्ये. तुझं विश्व वेगळं आहे. तिचा सल्ला तुझ्या उपयोगी पडणार नाही. तो उद्योग हातात घेतल्याशिवाय बिझनेसचं एक्सपान्शन शक्य नाही. या मंदीत सगळ्या कामगारांचं भवितव्य तुझ्या हातात आहे. श्रीनिकेतन ही शाळा सुद्धा त्यांच्याचमुळे चालत असल्याचं आत्तू तिला सांगते. सतत लग्न कर म्हणणारी आत्तू मयुरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रातील लग्नाच्या अटीबद्दल मयुरीला सांगते. लग्न करून कंपनी सांभाळण्याचा निर्णय ती वैजूला येऊन सांगते. वैजू तिला केलेल्या प्रॉमिसची आठवण करून देते. आधी तू कोणीतरी हो नंतर दुनियेसाठी धाव ती मयुरीला सांगते. दोघी घरी येतात. वैजू मयुरीचं अफेअर असल्याचं आत्तूला सांगते. नेवल
ट्रायबल ऑफिसर असलेल्या महेश मुकादमची भेट गेल्या वर्षी गोव्यात झाल्याचं ती आत्तूला सांगते। ही बातमी तिराहिताकडून कळली म्हणून आत्तू रागावलेली असते। आत्तू समोर महेश बरोबर बोलण्याचं नाटक मयुरी चालू ठेवते। एकदा आत्तू महेशचं लेटर मयुरीला देते। तिच्यासाठी तो मोठा शॉक असतो। ती वैजूला भेटून लेटर दाखवते। घरी आल्यावर आत्तू महेशचा फोन असल्याचं मयुरीला सांगते। तो मयुरीशी बोलून लवकरच भारतात येतोय म्हणतो। त्या दोघींना आता शीलावर संशय असतो, कारण लायब्ररीमध्ये शीला असते। कॉलेजची क्रिकेटची मॅच चालू असताना मयुरीला आत्तूचा फोन येतो। महेश हॉटेल ब्लू डायमंड मध्ये उतरणार असल्याचं ती तिला सांगते। वैजू हॉटेलमध्ये फोन करून खरंच बुकिंग आहे का ते चेक करते। 21 तारखेला महेश येणार असतो। वैजू मयुरीचं प्लॅनिंग सुरू होतं। वेषांतर करून वैजू हॉटेलवर पोहोचते। मागून मयुरी रिसेप्शनला येते। तो रूम मध्ये नसतो, पण त्याने एक मेसेज तिच्यासाठी ठेवलेला असतो। त्याने तिला स्विमिंग पूल जवळ यायला सांगितलेलं असतं। तो तिथेही नसतो। परत रिसेप्शनला त्यांना अजून एक मेसेज मिळतो। मेसेज असतो, वैजू नको, एकांतात भेटू। आता महेशला ट्रॅप करायचं कसं? शेवटी उद्या कल्चरल लाईट असल्यामुळे सगळ्या मुली थिएटरला गेल्यावर त्याला रात्री बोलावू वैजू सांगते। सगळ्या रूमचे लाईट बंद असतील, फक्त आमच्या रूमचा लाईट चालू असेल असं सांगू। सगळा प्लॅन व्यवस्थित ठरतो। मयुरी चिठ्ठी लिहून रिसेप्शनला ठेवते। महेश येऊन चिठ्ठी घेऊन जातो। रात्री मुली कल्चरल नाईटला निघतात। वार्षिक स्नेह संमेलन स्टार्ट होतं। वैजू मयुरी हळू सटकतात। शॉर्टकटने हॉस्टेलवर पोहोचतात। वैजू मयुरीला टेप रेकॉर्डर ऑन करून देते। पंचिंग बॅग, हॉकी स्टिक, सरबतात गोळ्या, सगळ्याचं प्लॅनिंग परफेक्ट केलेलं असतं। रिव्हॉल्व्हरही रेडी असतं। वैजू स्वतःचं पिस्तूल चेक करते। वैजू तो आल्यावर काय काय करायचं ते मयुरीला सांगते। बाहेर आल्यावर शीलाच्या रूमचा लाईट त्यांना चालू दिसतो। वैजू मयुरीला खोलीत पाठवते। पटकन शीलाच्या खोलीचा दिवा बंद करून येते सांगून निघते। पळत शीलाच्या रूमकडे जाते। तिथली कडी काढून दिवा बंद करते। तेवढ्यात गोळी चालवण्याचा आवाज येतो। ती पळत खाली रूमकडे येते। दोघी जणी समोरासमोर पिस्तूल घेऊन उभ्या असतात। महेश खाली पडतो। दोघी एकमेकींना गोळी का मारली म्हणून विचारत असतात। त्यांच्या पिस्तुलातून गोळी सुटलेलीच नसते। कोणीतरी तिसरं इथे असल्याचा संशय त्यांना येतो। दोघी महेशच्या बॉडीचा बंदोबस्त करायला लागतात। त्याला पॅसेज मधून घेऊन निघतात। तेव्हाच महेशचा हात लागल्यामुळे मयुरीची चेन कुंडीत पडते। त्या त्याला ओढत एका ठिकाणी ठेवतात। सांडलेलं रक्त पुसून काढतात। अजूनही कार्यक्रम चालूच असतो। खाली येताना त्यांना प्रिन्सिपल मॅडम व IPS निशा एकत्र दिसतात। निशा गॅदरिंगला आलेली असते। त्या दोघी परत कार्यक्रमात येऊन बसतात। मयुरीच्या लक्षात येतं की आपली चेन कुठेतरी पडली आहे। त्या परत उठून चेन शोधायला जातात। जिथे बॉडी ठेवलेली असते तिथून बॉडी गायब झालेली असते। कार्यक्रमात गंभीर मॅडम साठी अनाउन्समेंट होते। त्यांची विद्यार्थिनी शीला सोनी आजारी असून मेस मध्ये त्यांची वाट बघत आहे। त्यांच्या मदतीला IPS निशा जाते। त्या मेस मध्ये किचन मध्ये शोधायला जातात। तिथे कोणीच नसतं। त्या परत कार्यक्रमात येतात। वैजू व मयुरी सुद्धा आलेल्या असतात। अचानक महेशची बॉडी वरून खाली स्टेजवर पडते। पॅनिक सिच्युएशन तयार होते। निशा मॅडम सगळ्याचा ताबा घेते। इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं। आय कार्ड चेक करून मुलींना सोडण्यात येतं। त्या रात्री दोघी मयुरीच्या घरी येतात। रात्र झाल्यावर आत्तू घरी येते। वैजू आत्तूला हात धुताना पाहते। इन्स्पेक्टर सावंत सकाळी मयुरीच्या घरी येते। ती वॉरंट सकट आलेली असते। आत्तू त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते। ती मयुरीला सांगते की महेश तुला भेटायला इथे येतोय। मयुरी सांगते ती वेळ आता कधीच येणार नाही। त्याचा खून झालाय। मुलींना ताब्यात घेतलं जातं। त्यांच्या हातांचे ठसे घेतले जातात। निशा मॅडम येऊन चेक करते। वैजूच्या खोलीत त्यांना सगळे पुरावे मिळतात। वैजूचं रेकॉर्डिंग त्यांना ऐकवलं जातं, ज्यात पंचिंग बॅग, सरबत, रिव्हॉल्व्हर मधल्या गोळ्या सगळ्यांचा उल्लेख असतो। मयुरीची चेन सापडलेली असते। पिस्तुलातली एक गोळी कमी असते। दोघींना निशा मॅडम घेऊन जातात। मॅडमच्या हातात एक चिठ्ठी पडते। शीला सोनी गायब आहे। त्यांना कस्टडीमध्ये टाकलं जातं। मानसी पटवर्धन हॉस्टेलवर येते। त्या दोघींना पोलीस स्टेशनला नेल्याचं गंभीर मॅडम कडून कळतं। आत्तू मयुरीशी बोलते। ऍडव्होकेटला घेऊन येते असं आत्तू मयुरीला सांगते। महेश मुकादम नावाचा माणूस अस्तित्वातच नाही ती आत्तूला सांगत असते। ते निशा मॅडम ऐकते। त्या महेश मुकादमची रचलेली स्टोरी निशा मॅडमला सांगतात। त्या स्टेटमेंट देत असतात। तेवढ्यात मुलाला शोधत एक बाई आतमध्ये येते। तिच्या मुलाचं नाव असतं महेश मुकादम। निशा मॅडम सकट वैजू मयुरीही हादरलेल्या असतात। वैजू म्हणते ही बाई खोटं बोलतेय। तेव्हाच आलेल्या बाईला चक्कर येऊन ती कोसळते। एका इन्स्पेक्टरचे रिव्हॉल्व्हर घेऊन मयुरी वैजू तिथून पळ काढतात। निशा आत येते तेव्हा ती बाई सुद्धा पळालेली असते। मानसी पटवर्धन वकिलांना घेऊन येते। त्या दोघी पळाल्याची बातमी निशाकडून त्यांना कळते। निशा मॅडम नाकाबंदीची ऑर्डर देते। दोघी बंगल्यावर नंतर हॉस्टेलवर जातात। तिथेही पोलिसांचा बंदोबस्त असतो। एका पडक्या घरात आश्रय घेतात। तिथेच पडलेल्या ग्लुकोजचा पुडा वैजू मयुरीला खायला देते। आता याची सवय तुला करून घ्यावी लागेल असं म्हणते। कोण आपल्या मागे हात धुवून लागलाय याचा विचार चालू असताना मयुरीला शीलावर संशय येतो, पण वैजूला मात्र आत्यावर। एवढंच की ती बोलून दाखवत नाही। त्या बाहेर पडतात, पण पोलिसांना बघून अंधार पडल्यावर बाहेर पडायचं ठरवतात। पुऱ्या पैशांमुळे दोघीत एक सँडविच खात असतानाच पोलिसांची गाडी पास होते। त्यांना परत लपावं लागतं। रात्र कशी बशी घालवून त्या दुसऱ्या दिवशी निघतात। मयुरीला त्यांच्याबद्दलची माहिती पेपरात दिसते। ती तिथून निशा मॅडमला फोन करते। खरा कुणी शोधल्याशिवाय परत येणार नाही आणि तुम्ही आमच्या मागावर राहू नका मयुरी मॅडमला सांगते। दुसरा फोन आत्तूला करते। आत्तू इकडचं तिकडचं बोलते समजतात। वैजूला तिथे पोलीस पहाऱ्यावर असल्याचं समजतं। आत्तू जोशीबाईंची बोलण्याचं नाटक करत असते आणि जोशीबाई दारात येतात। पंचशील गार्डनला आत्तू त्यांना यायला सांगते। सावंत मॅडमला तोपर्यंत सगळं कळलेलं असतं। त्या दोघी गार्डन मध्ये पोहोचतात। जोशीबाई
बाई तिथे पोहोचलेल्या असतात. पोलिसांना बघून त्या पळ काढतात. चोर पोलिसाचा खेळ चालू होतो. वैजू मयुरी पळाल्यावर संत्रेवाली बाई पोलिसांना आडवी जाते. त्यांना कॉलेजची अनामिका दिसते. त्या तिला हॉटेलमध्ये जाऊन महेश मुकादमची पूर्ण माहिती काढायला सांगतात. नंतर कॉलेजमध्ये रात्री टेरेसवर भेटायचं सांगून त्या निघतात. 2000ची खरेदी पिस्तूल दाखवूनच करतात. अपराधीपणाची भावना घेऊन वैजूची आई प्राचार्य मॅडमना भेटायला येते. मॅडम तिला दिलासा देतात. माझ्या विद्यार्थिनी कुणाचा खून करून पळून जाणाऱ्यातल्या नाहीत. आजही त्यांचं शिक्षण चालूच आहे. कारण बाहेरचं जग जे त्यांना शिकवणार आहे ते कॉलेजच्या 4 भिंतींच्या आड त्या शिकू शकल्या नसत्या. कपडे चोरल्याची न्यूज आत्तू बघते. अनामिका केटीला घेऊन गच्चीवर येते. वैजूची रूम पार्टनर म्हणून पोलिसांनी केटीला सुद्धा त्रास दिलेला असतो. हॉटेल ब्ल्यू डायमंडच्या रूमचं बुकिंग पटवर्धन कंपनीमधून झालेलं असतं. मयुरीला आत्तूवर संशय येतो. त्या आत्तूला भेटतात. आत्तू स्पष्टीकरण देते. मला जर हेच करायचं असतं तर तू मोठी होण्याची वाट मी कशाला बघत बसली असते. मयुरी तिला ब्ल्यू डायमंडचा फॅक्स दाखवते. आत्या म्हणते जशी तुम्ही थाप मारली तसंच विक्रांतच्या मदतीने मी सुद्धा तुमच्या बरोबर डबल गेम खेळले. महेश मुकादमचं खरं नाव विक्रांत असल्याचं ती सांगते. त्यांच्या झालेल्या भेटीबद्दल ती त्यांना सांगते. हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये बोलवण्या इतकाच माझा त्याच्याशी संबंध होता आत्तू म्हणते. आत्तू विक्रांतचा पत्ता व पैसे त्यांना देते. त्यांच्या नकळत तिथे तीच बाई बसलेली असते. त्या विक्रांतच्या घरी जातात. त्यांना तिथे एका मुलीचे फोटो सापडतात. बिल्डिंग मधल्या बाईकडून विक्रांत बद्दलची माहिती कळते. तो फोटोग्राफर असून त्याच्याकडे बऱ्याच मुली यायच्या. एका मुलीबरोबर तो राहायचा पण 15 दिवसापासून गायब असल्याची न्यूज त्यांना समजते. मुलगी मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं ती त्यांना सांगते. त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जातात. 15 दिवसांपासून अक्यूट डिप्रेशनमुळे तिची ही अवस्था असल्याचं डॉक्टर सांगतात. खाली उतरल्यावर पोलिसांची गाडी बघून त्या पळ काढतात. तिथे परत तीच बाई नर्सच्या वेशात असते. रात्री त्या कमळाबाईंना भेटायला हॉस्टेलवर येतात. कमळाबाईंच्या बाजूला गोंधळेकर हवालदार झोपलेली असते. शीलाच्या रूमला सील केल्याचं आणि मीताला पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवल्याचं त्यांना कळतं. जाताना त्या गोंधळेकरचा युनिफॉर्म घेऊन जातात. मीताची कसून चौकशी सावंत करत असते. निशा मॅडम येऊन तिला बाहेर घेऊन जातात. खुनापासून शीला गायब असल्यामुळे तिच्यावर संशय असल्याचं त्या सांगतात किंवा कोणी तिच्या मागे लागलेला असण्याची दाट शक्यता त्या बोलून दाखवतात. त्या तिला जायला सांगतात. मीता निघाल्यावर निशा मॅडम सावंतला तिच्या मागावर जायला सांगते. वैजू आणि मयुरी तिच्या मागावर जातात. सावंतला वैजू आणि मयुरी दिसतात. दोघी सेपरेट होतात. सावंत वैजूचा पाठलाग करते. मयुरी मीताचा पाठलाग करते. तिने डायल केलेला नंबर ती पाहते. निशा मॅडम समोर गोंधळेकर ट्रेस गेला म्हणून आणि सावंत मुली हातातून निसटल्याचं सांगत असतात. निशा मॅडम गंभीर मॅडमला भेटते. ती शीलाची फाईल आणि पासपोर्ट मागते. पासपोर्ट विषयी विचारल्यावर तिच्या मावशीने तो नेल्याचं त्या निशा मॅडमला सांगतात. निशाला त्या मावशीचा फोटो दाखवतात. निशा तिला ओळखते. महेश मुकादमची आई म्हणून. इथे वैजू आणि मयुरी नवीन बाई घेऊन पळ काढतात. सावंतला त्या गाडीत बंद करतात. शीलाला शोधत एका हॅचरीमध्ये येतात. तिथल्या हॅचरीमध्ये त्यांना शीला लपलेली दिसते. शीला तिथून पळण्याचा प्रयत्न करते. शेवटी त्यांच्या हातात ती सापडते. तिला पकडून त्या निशा मॅडमला फोन करतात. वैजू खऱ्या पुण्याला पकडल्याचं सांगते. वैजू पत्ता सांगते. शीलाला कुठल्याही परिस्थितीत सुटू देऊ नकोस. निशा वैजूला ताकीद देते. तोंडावरचा दुपट्टा काढल्यावर शीला खरा खुनी कोण आहे ते सांगते. निशानेच महेशला संपवल्याचं त्यांना कळतं. हे सगळं शीलाने बघितलेलं असतं आणि म्हणूनच निशा शीलाच्या शोधात असते. खुनाच्या दिवशी शीलाने स्वतःच गंभीर मॅडमसाठी अनाउन्समेंट केलेली असते. पण मॅडम निशा बरोबर आल्याचं दिसल्यावर ती किचन मध्ये लपून बसते आणि नंतर हॉस्टेलमधून पळून जाते. निशा हॅचरीपर्यंत पोहोचलेली असते. त्या तिथून सटकतात. दगडांमध्ये लपून बसतात. दोघींच्या दृढ मैत्री त्या शीलाला सुद्धा सामावून घेतात. निशा मॅडम अचानक समोर येते. तेवढ्यात पोलिसांची व्हॅन येते. त्यांना निशा दिदी अशी हाक ऐकू येते. निशा वेलणकरला सरेंडर करायला सांगितलं जातं. सीबीआय ऑफिसर सीमा श्रीवास्तव निशाच्या मागावर असते. निशा सरेंडर करते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निशा स्वतःच्या परीने निकाल लावत असते. जसा आसावरीवर झालेला हल्ला आणि आता महेश ज्यात तिची बहीण इन्व्हॉल्व्ह होती तो तिला सोडून निघून गेला व ती मानसिक रुग्ण झाली. यामुळेच मी हे पाऊल उचललं असं ती कमिटी समोर कबूल करते. विक्रांतचं प्रेत ओढताना निशाने वैजू आणि मयुरीला बघितलेलं असतं. त्यांच्याकडे असलेलं एकाच मेकचं पिस्तूल त्यातली एक गोळी ती काढून घेते. निशाला शीलाला शोधायला वेळ हवा असतो आणि म्हणूनच ती या दोघींना अडकवते. मुली छान पार्टी करतात. महेश मुकादमचा बुके घेऊन आत्याची एंट्री होते.